पहिल्यापासून म्हणतोय की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, तर मला असं वाटतं ही एक गोष्ट एस्टॅब्लिश होते की जिथे ते घराणेशाही आहे तिथे मला असं वाटतं वोटर्स नाकारतायत आणि हे काही गुड साईन आहे माझ्या हिशोबाने. अमरावतीमध्ये पण तुम्हाला हेच म्हणायचं की अमरावतीमध्ये कलोती जी हरली, अमरावती घराण्याची नव्हती याचं तिथे वेगळं काहीतरी कारण असू शकतं. कारण ते नाही पण ते अमरावतीमध्ये भाजपचा परफॉर्मन्स बाकी ठिकाणी थोडा व्यवस्थित दिसतोय आणि मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचे सख्खे आतेभाऊ आहेत ते कलोती, तर ते हारताना दिसत आहेत. मग परिवारवादाचा मुद्दा उपस्थित करणारे आज परिवारवादाच्या मुद्द्यावरच पराभूत होताना असू शकतो, नाही असं नाही, पण तिथं नवी मुंबईतली मोठी अपडेट आहे. गणेश नाईकांची खेळी यशस्वी झाली आहे. भाजप 65 जागांवरती आघाडीवरती आहे. मिलिंद बल्लाळ आपल्या सोबत आहेत. म्हणजे नवी मुंबई सध्या तरी भाजपच्या बाजूने जाते असं चित्र दिसतंय. मला स्वतःला असं वाटतं की गणेश नाईकांचा जो एक इन्फ्लुएन्स आहे संपूर्ण नवीन मुंबईत, तर तो डेफिनेटली दिसणार होता, तो दिसायला लागलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ज्या असतात आणि गणेश नाईकांचा जो कनेक्ट आहे, जसं एकनाथ शिंदेचा ॲक्सेसिबिलिटी संपूर्ण ठाण्यामध्ये वगैरे आहे, तसं गणेश नाईकांचं ठाण्यातली सिच्युएशन असल्यामुळे त्यांना हे यश मिळतंय. आणि ॲक्सेसिबिलिटी जी आहे ना ती गणेश नाईकांची आहे. पुन्हा अनेक वर्षांपासून नवीन मुंबईच्या विकासाशी ते डायरेक्टली कनेक्टेड आहे. आपण कायद्यांची प्रतिक्रिया घेऊयात, कारण मुंबईमध्ये 3 नंबरचा पक्ष शिंदेची शिवसेना आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा जादू चाललेली नाहीये शिवसेनेची आत्ताच्या कलानुसार. मला असं वाटतं की या ठिकाणी जे अतिशय वाईट पद्धतीने गणेश नाईकांनी ज्या पद्धतीची टीका आणि त्यांचं चालू होतं, परंतु ठीक आहे, शेवटी लोकांचा निर्णय असतो आणि योग्य वेळी याबद्दल उत्तर मिळेल. ठीक आहे, आपण निरंजन डावखरेंना एक प्रतिक्रिया घेऊया. टांगा पलटी होणार का?